ITI पास झालेले आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे। त्याचबरोबर खूप महत्त्वाचं म्हणजे 19,890 एवढं विद्यावेतन देतात, म्हणजे सगळ्यात जास्त विद्यावेतन सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे। मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। आता रिक्रुटमेंटमध्ये BMC रिक्रुटमेंट 2026 कालच नोटिफिकेशन पडलेलं आहे। एकूण 612 वॅकन्सी दिसत आहेत आणि ITIचं क्वालिफिकेशन या ठिकाणी दिसणार आहे। जाऊ या डिटेल्स व्हिडिओकडे। त्याच्या अगोदर बघणार आहोत तर वॉक इन ड्राईव्ह आहे, त्याची तारीख कोणती आहे, त्याचबरोबर कोणतं ठिकाण त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे आणि वेळसुद्धा खूप महत्त्वाची आहे। बृहन्मुंबई नगरपालिका महानगरपालिका अप्रेंटिस भरती सुवर्ण संधी आहे। ITI झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ट्रेडसुद्धा या ठिकाणी बऱ्यापैकी दिलेले आहेत। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे सगळ्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहेत। मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच त्या ठिकाणी BMC आणि त्याचा 11 तारीखलाच नोटिफिकेशन पडलेलं आहे। तर अप्रेंटिसशिप भरतीसाठी सदर ट्रेड अप्रेंटिस भरती आपण त्याला म्हणतो आणि त्याची एकूण 612 पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत। महानगरपालिकेच्या विविध खाते विभाग विरघुणालय ITI उदिमा म्हणजे त्या ठिकाणी ITI ट्रेडमधील प्रशिक्षणार्थ्यांची एकूण 612 पदं भरली जाणार आहेत आणि ही पदं त्यानंतर त्याची डेट आपण बघणार आहोत। तर सदर भरती मेळावा जो आहे हा भरती मेळावा 20 तारीख आणि 21 ऑगस्ट 20 ऑगस्ट आणि 21 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत या ठिकाणी ITI गोवंडी ST वर्कशॉप जवळ किरोळ रोड विद्याविहार म्हणजे विद्याविहारला ITI कुर्ला आणि गोवंडी आहे त्या ठिकाणी आयोजित केला गेला आहे। तर यामध्ये तुम्हाला डायरेक्ट 10 वाजता हजर राहायचं आहे काही ट्रेडना 20 तारीखला आणि दुसऱ्या ट्रेडना आता इथे दिलेली आहे 21 तारीखला 10 वाजता हजर राहायचं। वेळ या ठिकाणी खूप महत्त्वाची असते, कारण त्यावेळी जो काही ड्राईव्ह चालू होतो तो शक्यतो 10-10:30च्या दरम्यान चालू होतो। आता कोणकोणते ट्रेड आहेत ते बघू आपण। या ठिकाणी 20 तारीखला जे ट्रेड आहेत तर ते इलेक्ट्रिशियन 40 जागा आहेत बघा, प्लंबरसाठी 66 जागा म्हणजे सगळ्यात जास्त प्लंबरसाठी जागा आहेत। त्यानंतर रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशन म्हणजे RAC आपण त्याला म्हणतो 6 जागा आहेत। ड्राफ्ट्समन सिव्हिलसाठी 5 जागा आहेत। टर्नरसाठी 4 जागा आहेत। DTP साठी 3 जागा आहेत। मोटर व्हेकल बॉडी बिल्डर 4 जागा आहेत। डिझेल मेकॅनिकला 87 जागा आहेत आणि मशिनिस्टला 1 जागा, अशा एकूण 216 जागा ह्या भरल्या जाणार आहेत 20 तारीखला। आणि 21 तारीखला वायरमनसाठी 33, फिटरसाठी 58, मेसनसाठी 28, कार्पेंटरसाठी 20, पेंटर जनरलसाठी 13, मोटर मेकॅनिक व्हेकलसाठी 39 म्हणजे 39, वेल्डरसाठी 16, कोपासाठी सगळ्यात जास्त म्हणजे 154 जागा आहेत। त्यानंतर पंप ऑपरेटर मेकॅनिकचा 35 जागा आहेत, अशा एकूण 396 जागा आहेत। आता 216 अधिक 396 अशा साधारण 612 तुम्हाला सीट या ठिकाणी दिसणार आहेत। तर वेकन्सीज भरपूर निघालेल्या आहेत आणि ज्यांनी आत्ता ITI पास झालेले आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे। त्याचबरोबर खूप महत्त्वाचं म्हणजे 19,890 एवढं विद्यावेतन देतात, म्हणजे सगळ्यात जास्त विद्यावेतन सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे। प्रत्येक पदानुसार विद्यावेतन आणि बाकी तक्ता या ठिकाणी दिलेला आहे। जे काही सर्वसाधारण किंवा कास्ट कॅटेगरी वाईज जे वाटप असणार आहे जागांचं ते यानुसार घेतलं जाणार आहे। आणि विद्यावेतन 19,890 प्लंबरसाठी 17,680। आता सगळ्यात जास्त विद्यावेतन इथे तुम्हाला मेसनसाठी सुद्धा 17,680, कार्पेंटरसाठी 17,680, अशी बरेच या ठिकाणी पूर्ण पेज आहे। आणि कशा प्रकारे तुम्हाला जे काही आरक्षण आहे, महिला आरक्षण असेल, कर्तव्य जबाबदाऱ्या, जे काही सगळं दिलं आहे ते पूर्ण PDF वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दल जे काही डाऊट्स असतील ते या PDF मध्ये क्लिअर होणार आहेत। तर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आणि ज्यांना या भरतीसाठी जायचं आहे त्यांना अप्रेंटिसशिप भरती असल्यामुळे वेबसाईटवर त्या ठिकाणी अर्ज करणे सुद्धा गरजेचं आहे, त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे। आणि वेबसाईट या ठिकाणी जी MCGM म्हणजे महाराष्ट्र आता बृहन्मुंबईची वेबसाईट आहे जी महानगरपालिका ती या ठिकाणी आहे, त्याच्यावर पूर्ण
ही PDF तुम्हाला मिळणार आहे. आणि काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. एकूण डॉक्युमेंट्स आणि अटी शर्तीसुद्धा वाचून घ्या, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल दिलेली आहे. विशेष सूचनासुद्धा दिलेल्या आहेत, काही जे काही असतील त्यासुद्धा वाचून घ्या. आणि ही PDF डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथे एक लिंक देत आहे, त्याच्यावर इथेच तुम्हाला ही PDF मिळणार आहे. आता लास्ट डेट जरी 30/9 असली तरी तुम्ही ज्या तारीख दिल्या आहेत, ज्या तारखा दिलेल्या आहेत 20 आणि 21 ऑगस्ट, त्या दिवशी तुम्हाला हजर राहायचं आहे. 20 तारीख आणि 21 ऑगस्ट, 20 ऑगस्ट 21 ऑगस्ट या ठिकाणी ITI गोवंडी कुर्ला या ठिकाणीच हजर राहायचं. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.